माता तुझेश नाही चारी श्रीमंत न बोल काही साही वाद करतो प्रवाही केतो भक्ताला पाऊस लावलाय जय देवी जय देवी जय शास्त्र सुरेश्वर बोल तारा संजोनी प्रसन्न वादने प्रसन्न होती काशा देशापासून थोडी भाषा अंबे तुझा कुली आशा नरपिंजाला पतंगले जय देवी जय शास्त्र सुरेश्वर बोल तारा संजोनी जय देवी आई राधा उदेव सदानंद उदेव बोलो माता महालक्ष्मी की जय। मी कन्हैया आनंदराव जंगम श्री महालक्ष्मी मंदिर 1958-59ला स्थापना केलेले आहेत। हे माझे वडील आनंदराव हनुमंत जंगम यांनी स्थापन केलेले आहेत। हे वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या खर्चाने मंदिर बांधलेलं असून आज या ठिकाणी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला महालक्ष्मीची महायात्रा म्हणजे जत्रा होते। या निमित्तानं अन्नदान वगैरे दरवर्षीप्रमाणे इथं आम्ही आयोजित करतोय। आता या मंदिराला स्थापना होऊन 64 वर्ष होत आहेत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जागृती देवी महालक्ष्मी असल्यामुळे इथं सुख संपत्ती धनप्राप्ती संतानप्राप्ती आणि निरोगीसाठी प्रसिद्ध आहे। आणि इथं आधी आमचे वडील वैयक्तिक म्हणजे कोणाकडनं देणगी न घेता अन्नदान करत होते। आता लोकवस्ती वाढलं आहे। लोकवस्ती वाढल्यामुळे लोकांच्या आग्रहस्तर सर्वांच्या यथाशक्तीप्रमाणे सर्वांचं मिळून सर्वांचं योगदानाने आम्ही अन्नदान करतोय आणि नवरात्रामध्ये मोठंसं कार्यक्रम होतोय या मंदिरामध्ये। आणि दुसरं एक आपलं डिसेंबरमध्ये जेव्हा मार्गशीर्ष महिने असतात ते 4 गुरुवारी महिलांचं पुष्कळ गर्दी असते आणि सर्वात जास्त गर्दी म्हणजे महालक्ष्मीची यात्रा जे बुद्ध पौर्णिमेला वर्षातनं एकदा असताना जवळजवळ 5 ते 10,000 लोकसंख्या इथं येऊन अन्नदानचा महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात। असला निसर्गमय महालक्ष्मीचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ दरवर्षी घ्यावे व तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊन त्याचा सुख संपदेचा आशीर्वाद घेऊन जावे हीच माझं नम्र विनंती। गप्पा महाराज रामपुरे ये सोरेगाव महालक्ष्मी मंदिर ये मंदिर खूप जागृत आहे। तर मी सांगण्यात एवढं इच्छुक आहे की 1997 पासून मी इथं ये देवीचं सेवा करत आलेलं आहे। इथं सेवा करण्याचं कारण का 1997चं खाली मी इथं फिरत ये मंदिराचं दर्शनासाठी सहज आलो होतो आणि मी एक महाराज आहे। मी मंदिराला बघून आश्चर्य झालो कारण इथं 40 फूट हे मंदिराचं तळघर आहे। इथं तळघर असून ते तळघरमध्ये जाऊन बघितलो मी एकांत वाटलं। तरी मी एक संकल्प आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवरात्रमध्ये 9 दिवस अनुष्ठान बसावं म्हणून मी एक संकल्प केलो 1997मध्ये। तरी आईच्या आशीर्वादाने मी ते अनुष्ठान दर वर्षाला नवरात्रात करत आलेलं आहे। तरी माझा वैयक्तिक अनुभव काय आहे जे भक्त लोक आईच्या दर्शनासाठी आलेत आणि सर्व धर्मीचे लोक येतात सर्व धर्माचे लोक येऊन आईचं दर्शन घेऊन त्यांचे अडचण त्यांचे काही दुःख सुख काही संकल्प सांगत आलेलं आहे आणि आईच्या कृपेने ते सगळ्यांचं बरं होत गेलेलं आहे। तर दर बुद्ध पौर्णिमेला इथं महायात्रा भरतो आई लक्ष्मीच्या नावाने कोल्हापूर महालक्ष्मीच्या नावाने दर बुद्ध पौर्णिमेला यात्रा भरते आणि इथं अन्नदानचा प्रसाद महाप्रसाद वाटप होतो आणि सर्व भक्तजण येऊन इथं प्रसादाचा लाभ घेतात आणि त्यांचे जे दुःख असेल सुख असेल काही तांत्रिक अडचण असेल त्यांचं सर्व बरं होत गेलेलं आहे। हे माझा अनुभव आहे म्हणून मी आत्ता बी दर दसऱ्याला नवरात्रामध्ये ते तळघरामध्ये अनुष्ठान करत आहे आणि त्याचं भरपूर सुख आणि लाभ भेटलेलं आहे। हे माझं आईजवळ लक्ष्मीच्या आईच्या पायात माझं चरणी अर्पण आहे। एवढं मी 2 शब्द सांगून आई राधा उदेव देव सदानंदीचा उदेव देव।